नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, हळद जे आहे तर आपल्या हळदीला 1 महिना होऊन गेला आहे आणि आत्ताच आपण 2 दिवसापासून निंदन करत आहोत याचं. हे बघा, जवळपास आज 3रा दिवस आहे. आज रोजदार 2च आहेत. अगोदर भरपूर काम झालं आहे. जवळपास निंदन होते आहे. पूर्ण बेडवरलं आणि आपण बेडच्या मधातलं पण तण सर्व काढून घेतलं. जवळपास आपल्याला 1 एकरला आज ते धरून 25 मजूर लागले या 3 दिवसामध्ये. 3 ते 4 दिवसात कधी 8 असायचे, कधी 9, कधी 5. तर आता एकदम हळद एकदम उठून दिसत आहे आपली हळद. कुठेही तण नाही, काही नाही. एकूण निंदण्यासाठी आपल्याला 25 रोजदार लागले. 25 महिला मजूर. तर 250 रुपये रोज आहे. 1 एकर आहे आपली हळद. आता यानंतर आपण याला काही ड्रिचिंग करू आणि अजून जवळपास 15 दिवसांनी एक भेसळ डोस पण टाकू चांगला. पूर्ण निंदल्यामुळं जी हळद आहे ते एकदम आपल्याला बेड आणि हे पण स्वच्छ दिसत आहे आणि आपली हळद जी आहे ती उठून दिसत आहे. हळद आपण बघू शकतो कशी आहे. हळद पण आता या 8 दिवसामध्ये चांगली हिरवीगार झालेली आहे. अगोदर पांढरट पानं होती फिक्कट, आता चांगली झालेली आहेत. आणि आता या 3-4 दिवसापासून पावसाची उघडीप असल्यामुळे सर्वजण शेतीचे कामं करत आहे. सोयाबीनला कोळपणी, हळद निंदणे, काही कापूसवाली फवारणी घेणे. तर आता 3 दिवस झाले पाऊस उघडल्यामुळे आपल्याला आता याला ठिबक सुरू करायचं आहे. ठिबक ऑलरेडीच केलेलं आहे सुरू, फक्त लाईनची वेळ नाही. आता लाईन आल्यानंतर ते आपण लावून घेऊ त्याला, कारण आपलं निंदन आज होत आहे. हे बघ, जे गवत निघलेलं आहे त्याचे ढिगाच्या ढिगं पडलेत. गवत बेडवर भरपूर झालं होतं गवत. मध्ये जे आपल्याला मधल्या दांडामध्ये तेवढं नव्हतं झालं, पण आपलं हळद लावल्या आपलं ठिबक सुरू होतं आणि पावसानं उडी देते, त्यामुळे आपल्याला जे बेडवर आहे बेडवर गवत भरपूर निघलं होतं. हे बघा, हे ढिगत दिसत आहेत गवताचे. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनल आवडले असतात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.